हरे कृष्ण. सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या शनिवारच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आज खूप पवित्र दिवस आहे. आज कार्तिक महिन्याचा पहिला दिवस आहे. हरी बोल. आणि या दिवशी सर्व मंदिरांमध्ये शरद पौर्णिमेचा कार्यक्रम असतो. आपण सासवडला 3 तारखेला करणार आहोत, पण प्रथम दिवस असल्यामुळे खूप पवित्र आहे. आणि या दिवशी आपण जे काही कीर्तन करू, इनफॅक्ट तुम्ही आज सगळ्याच्या भक्तांनी जे काही कीर्तन केलं आणि आपण भगवंतांच्याबद्दल जे काही श्रवण करण्याचा प्रयत्न करू, ते अति पावनीय आहे आणि हृदयाला शुद्ध करणारं याच्यामध्ये एक शक्ती आहे. आपल्या सर्व वैदिक शास्त्रांमध्ये आपण बघतो की भगवान श्रीकृष्णांच्या कृपेची महिमा सर्वत्र वर्णन केलेली आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की दररोज प्रार्थनामध्ये पण म्हणतो, हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमस्तुते. त्यामुळे भगवंत कशाचे सागर आहेत? करुणेचे सागर आहेत. हे कृष्ण करुणा सिंधू, तर आणि त्याचबरोबर कृपेचे पण सिंधू आहेत. त्यामुळे भगवंतांची कृपा जी आहे ती त्याला काही मर्यादा नाही आहे. भक्ती रस अमृत सिंधू बिंदू 2 ग्रंथ आहेत. भक्ती रसामृत सिंधू आणि अजून एक ग्रंथ आहे भक्ती रसामृतचा सिंधू बिंदू, म्हणजे त्या सिंधूमधला एक बिंदू. आणि भक्ती रसामृत सिंधू हा जो ग्रंथ आहे किंवा हा जो शब्द आहे, याचा अर्थ काय आहे? भक्ती रस अमृत सिंधू, भक्तीच्या रसाचा अमृताचा सागर. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या कल्पनेमधला जो सागर आहे त्याला 4 दिशा असतील, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. म्हणजे त्या समुद्राला काहीतरी मर्यादा आहे. भक्तीचा रस अमृत सिंधू याला काही मर्यादा आहेत का? याला मर्यादाच नाही आहेत. जरी त्याला 4 प्रकारच्या लहरींचं वर्णन केलेलं आहे, 4 प्रकारचे जे काही बाउंड्री आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे, पण त्या बाउंड्री कशा आहेत? वाढत राहणाऱ्या आहेत. आणि म्हणून असं म्हणतात की चैतन्य महाप्रभूंची जी ही हरे कृष्ण आंदोलनची संस्था जी आहे ती कशी आहे? आनंद अंबुदी वर्धनम. आनंद पुन्हा काय शब्द आला आहे? अंबुदी. आनंद अंबुदी वर्धनम. आपण सकाळी ते चैतन्य महाप्रभूंचे जे काही शिक्षाष्टकम आहे त्याच्यामधला हा एक शब्द आहे, आनंद अंबुदी वर्धनम. त्यामुळे भगवंतांचा भक्तीचा आनंद जो आहे तो पण एक समुद्राप्रमाणे आहे. पण हा समुद्र कसा आहे? ह्याला कुठल्याही प्रकारच्या मर्यादा नाही आहेत. आपल्या सदृश जगातला जो काही समुद्र आहे त्या समुद्राने जर मर्यादा सोडल्या तर काय होतं? प्रलय येतो, सुनामी येते. त्यामुळे आपल्या सदृश जगामधला आपल्या परिचयातला जो समुद्र आहे त्यांनी जर त्याच्या मर्यादा सोडल्या तर आपल्याला खूप मोठं भय उत्पन्न होऊ शकतं आणि त्याच्यापासून खूप मोठी हानी होऊ शकते. पण हा जो आनंद अंबुदी वर्धन आहे, या भक्तीच्या रसामृत सिंधूमध्ये जर वर्धन झालं तर तिथे पण सुनामी येते. पण ती सुनामी जी आहे ती आपल्याला अजून जास्ती आनंद देणारी आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण सगळ्यांनी पाहिले पण आहेत बरेच व्हिडिओ की ज्यावेळेस सुनामी आली होती जपानमध्ये, किती मोठ्या प्रकारचं नुकसान, किती मोठ्या प्रकारचं दुःख सर्व लोकांना सहन करावं लागलं. पण भक्तीच्या रसाचा जो अमृत सिंधू आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस सुनामी येते त्यावेळेस आनंदाचा वर्धन जास्ती होतं. भक्त अजून हर्ष उल्हासित होतो. तर हा मोठा फरक आहे
भक्तीच्या रस अमृत सिंधूमधला आणि आपला जो काही खारट पाण्याचा समुद्र आहे याच्यामध्ये. आणि आपल्यासमोर असणारा जो समुद्र आहे तो खारट आहे. पूर्ण आपल्या ग्रहावरती 70% ना समुद्र आहे, पाणी आहे, पण ते आपण पिऊ शकतो का? पिऊ नाही शकत. म्हणजे त्याला आपण आस्वाद नाही करू शकत. पण भक्तीचा रस अमृत सिंधू आहे तो कुठे असेल तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तो असेल किंवा वाढेल तिथे जेवढे भक्त असतील ते सगळे त्याला अनुभव करू शकतात, सगळे त्या रसाचं पान करू शकतात. आणि म्हणून भक्तीचा जो काही कथामृत सिंधू आहे, जी कथा आहे त्या कथेचं पण अमृत पान आपण करतो आणि त्याद्वारे तो व्यक्ती खऱ्या आनंदाची अनुभूती करू शकतो. आणि जेवढं आपण जास्तीत जास्त श्रवण करू, कधी कधी असं होऊ शकतं की एखादा व्यक्ती विचार करू शकतो की आता बरेच दिवस झाले मी मंदिरात आलो, जप करतोय आणि जप केल्यानंतर आता असं एकदा परमपूज्य राधा गोविंद महाराज त्यांचा एक अनुभव सांगत होते. त्यांना एक भक्त भेटले आणि महाराजांनी त्यांना विचारलं की आप अभी हर रोज मंदिर में आते हैं क्या? तर तो भक्त म्हणला दीक्षा हो गया ना, दीक्षा हो गया. तो महाराज म्हणले नहीं, मैं आपको प्रश्न पूछ रहा हूँ कि आप मंदिर में आते हैं क्या हर रोज? नहीं, दीक्षा हो गया हमारा. तो महाराजांनी विचार केला ठीक आहे, आता अजून दुसरा विचारू प्रश्न. आप हर रोज जो गुरु महाराज को प्रॉमिस किया है दीक्षा के बाद 16 माला करते, तो 16 माला करते हैं क्या आप? नहीं, दीक्षा हो गया हमारा. आप कभी यात्रा को आते हैं क्या? नहीं, दीक्षा हो गया. आप कभी सेवा करते हैं? नहीं, दीक्षा हो गया हमारा. तर महाराज म्हणले दीक्षा होने के बाद वास्तविक रूप से ये सब करना होता है. आपने दीक्षा के समय गुरु को क्या वचन दिया था कि मैं नियमित रूप से भगवान के नाम का कम से कम 16 माला का जप करूंगा. ये दीक्षा के समय हम वचन देते हैं. तो महाराज म्हणले कि बहुत से लोग ऐसे होते हैं, उनको लगता है कि दीक्षा होने के बाद कुछ करने की आवश्यकता नहीं है. तो महाराज उनको पूछते हैं अरे दीक्षा के बाद तो आपको ये सब चीज़ें करना होता है. तो व्यक्ति म्हणतो अगर दीक्षा भी मैंने लिया और बाकी सब जब भी मैंने ही करा तो गुरु क्या करेगा फिर? तर असेही काही भक्त असतील हां कि बोले दीक्षा लेना तो मेरा काम है, लेकिन बाद में दीक्षा के बाद जब करना तो गुरु ने करना चाहिए ना. अशी कलियुगातल्या लोकांची परिस्थिती आहे. तर गुरूंना आपण वचनबद्ध होतो, गुरूंना आपण वचन देतो की मी आज जीवन करेल. म्हणजे दीक्षा घेण्याचा उद्देश काय आहे की आपल्या भक्तिमय जीवनाची सुरुवात होते. दीक्षा म्हणजे आपल्या भक्तिमय जीवनाची सुरुवात आहे. पण अशी काही धारणा असणारे पण काही शिष्य असतील, अशा प्रकारचे काही चेले असतील जे असा विचार करतात की दीक्षा घेण्याचं काम माझं आहे. जसं ते एक छोटी कथा आहे ना की एक पती असतो, दररोज तो चिडायचा पत्नीवरती आणि दररोज पत्नी त्याला दररोज चांगल्या प्रकारे जेवण करून द्यायची, स्वयंपाक करून द्यायची. आणि एकदा तो जेवण करतो, नंतर मग पती काहीतरीला विचारते की आता तुम्ही एवढं सगळं करताय तर कमीत कमी ॲटलिस्ट क्रोध नका करू. तर तो म्हणतो की क्रोधामधून जास्त म्हणतो की खाणं पण मीच आणि पचवणार कसं बाप आहे का, असंही म्हणणारे काही लोक असतील ना. त्याचा अर्थ काय की आपण बऱ्याच वेळा गोष्टी ज्या आहेत भक्तिमय जीवनातल्या खूप लाईटली घेतो. आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी महत्त्वाचे विधी करायच्या आणि विधीचा बाकीचा पार्ट कोणी करायचा? ज्यांनी विधी करून दिली त्यांनी करायचा. तर अशी जर धारणा असेल तर निश्चित रूपाने आपण कधीही भक्तिमय जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. आणि म्हणून अशा भक्तांचा अनुभव काय असतो, प्रभुजी 15 साल हो गए, 20 साल हो गए, बहुत जप कर लिया लेकिन अभी तो कुछ साक्षात्कार नहीं आया. साक्षात्कार कैसे आएगा? जर आपण भक्तिमय जीवनाच्या विधीचं पालन चांगलं नाही केलं तर साक्षात्कार कधीच येणार नाही आहे. आणि म्हणून आदो गुरुपादाश्रय की प्रथम कर्तव्य कुठलं आहे शिष्याचं की गुरूंचा आश्रय घेणे.
आणि त्याच्यापुढे गुरूंचा आदेश पालन करणे, आणि तो आदेश किती काटेकोरपणाने तो शिष्य पालन करतो त्याच्या अनुसार त्याला भक्तिमय जीवनामधला भगवंतांच्या भक्तीचा, भगवंतांच्या नामजपाचा साक्षात्कार अनुभव प्राप्त होऊ शकतो. पण जसं महाराज म्हणले, असा शिष्य असेल तर काय होईल? त्याला काहीच मिळणार नाही. म्हणजे त्यांनी फक्त शोसाठी कंठीमाळ घातली, शोसाठी तिलक लावला, शोसाठी शिखा ठेवली. म्हणजे ही एक प्रकारची फॅशन पण होऊ शकते ना. आजकाल पाश्चिमात्य देशामध्ये पण कंठीमाळ घालण्याची फॅशन झालेली आहे, कारण हे दिसायला खूप छान दिसतं. पण कंठीमाळ घालण्याच्या पाठीमागे खूप मोठं पॅकेज आहे. हां, ते पॅकेज न समजता फक्त एक शो म्हणून घातलं तर काही लाभ नाही आहे. तुलसी महाराणी शुद्ध करेल, पण जर त्यांनी त्या वस्तूचं उत्तरदायित्व स्वीकारलं नाही तर मग त्याला काही विशेष लाभ होणार नाही. आणि म्हणून भक्तिमय जीवनातलं प्रत्येक अंग जे आहे त्या अंगाचा माहिती, त्याचं उत्तरदायित्व, त्याची जबाबदारी आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत भक्तीमधलं रहस्य, आणि भक्तीचं रहस्य कुठल्या अध्यायामध्ये भगवान सांगतात? 9व्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात, की राजविद्या राजगुह्यम. तर हा जो अध्याय आहे तो सगळ्यात गुह्य, आणि भगवंत ते गुह्य ज्ञान अर्जुनाला प्रदान करतात. आणि हे गुह्य ज्ञान स्वीकार केल्यानंतर वास्तविक रूपाने अर्जुन काय म्हणतो की माझं जे अज्ञान आहे ते संपलंय. पण हे संपण्याचं कारण काय होतं? अर्जुनाने खूप प्रामाणिकतेने भगवद्गीता समजून घेतली. भगवद्गीता फक्त ऐकली नाही, भगवद्गीता समजून घेतली, आत्मसात करून घेतली. आणि म्हणून शुकदेव गोस्वामी पण प्रथम स्कंदामध्ये, भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये म्हणतात की जो स्व अनुभव जो आहे तो घेतला पाहिजे. आणि तो स्व अनुभव कधी होऊ शकतो? ज्यावेळेस आपण श्रवण करू. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की स्वतः अनुभव घ्यायचा असतो. स्वतः अनुभव काय घ्यायचा हे प्रथम माहिती असलं पाहिजे ना. अनुभव म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे, साक्षात्कार काय म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे, किंवा भगवंतांच्या नामातला, भगवंताच्या भक्तीमधला गोडवा काय आहे, भक्तीचं रहस्य काय आहे हे कधी समजेल? ज्यावेळेस आपण ऐकू त्यावेळेस. तत्शृणू भगवंत म्हणतात ना गीतेमध्ये. म्हणजे ज्यावेळेस आपण श्रवण करू त्यावेळेस आपण चिंतन करू शकतो. आता मी जर तुम्हाला एक शब्द सांगितला, टिंबकटू, हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकला, तुम्ही काय मनामध्ये कुठला विचार येतो का? किंवा चेहरापुंजी. आता हे कदाचित ज्यांनी ऐकलं असेल तर माहिती असेल, हां, काही लोकांना माहिती असेल चेहरापुंजी. पण ज्यांनी कधी ऐकलं नाही आहे तर त्या शब्दाच्या श्रवणानंतर तुम्ही काही कल्पना करू शकता, काही मनामध्ये विचार येऊ शकतात? नाही येणार. तर टिंबकटू नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला ते ठिकाण आठवेल, त्याचं चिंतन होईल. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण भगवंतांच्या धामाच्या बद्दल, भगवंतांच्या आवडत्या गोष्टींबद्दल जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत आपण चिंतन नाही करू शकत. आणि म्हणून प्रत्येक स्कंदामध्ये, प्रत्येक शास्त्रामध्ये श्रवण याला खूप महत्त्व दिलेलं आहे. किंबहुना 7व्या स्कंदामध्ये पण प्रल्हाद महाराज कशा भक्तीचे 9 अंगाचं वर्णन करतात. त्याच्यापैकी पहिलं अंग कुठलं आहे? श्रवण आहे. म्हणून आपण ज्यावेळेस श्रवण करू, ऐकू, त्यावेळेस आपल्याला भगवंतांच्या लीलांचं स्मरण होईल. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. श्रवण केल्यानंतर आपण कीर्तन करतो. म्हणून आपली इस्कॉनची पद्धत कुठली आहे? लेक्चरनंतर कीर्तन आहे आणि नंतर मग प्रसाद आहे. हां, तर ही पद्धत आहे. आणि प्रसाद घेता घेता सर्वोत्कृष्ट पद्धत कुठली आहे? की आपण जो काही अनुभव केला, जे काही आपण ऐकलं कृष्णाबद्दल,
कृष्णाच्या भक्तिमय सेवेबद्दल, आणि ते ऐकल्यानंतर आपण ज्या आनंदाने कीर्तन केलं त्या माइंडसेटमध्ये, त्या मानसिक स्थितीमध्ये आपण प्रसाद ग्रहण करायचा असतो. असं नाही की आता फक्त झालं तर प्रवचनाला बसलोय, आता कधी प्रवचन संपतंय आणि संपून नंतर मग प्रसाद सुरू होईल म्हणजे माझं पोट भरेल, तर ह्या श्रवणाला काही अर्थ राहणार नाही. तो पण एक काय बनेल, एक शो बनेल, दिखावा बनेल की इथे आम्ही आलो आणि आज प्रवचन ऐकलं आणि ऐकल्यानंतर प्रसाद घेतला, तर त्यालाही काय फायदा होणार नाही. थोडा फायदा होईल पण पूर्णपणे फायदा होणार नाही. त्यामुळे प्रथम गोष्ट आहे श्रवण. म्हणजे कृष्ण लीलेचं श्रवण केलं तर मग कृष्णाची आठवण येईल, कृष्णाचं स्मरण येईल. आणि कृष्णाचं स्मरण कधी आलं पाहिजे, प्रत्येक क्षणाला आलं पाहिजे. आणि ती सवय ज्यावेळेस लागेल त्यावेळेस शेवटचा क्षण येईल, त्यावेळेस पण ऑटोमॅटिकली भगवंताचं स्मरण येईल. त्यामुळे ही गुरुकिल्ली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम अर्चनम वंदनम पादसेवनम दास्यम साख्यम आत्मनिवेदन, ही गुरुकिल्ली की या प्रकारे आपण आपल्या जीवनाला एक सवय लावतो. आणि म्हणून रेग्युलरली आपण तेच उत्सव वर्षानुवर्ष पालन करतो. आणि तोच उत्सव दरवर्षी आपल्याला एक नवीन अनुभव प्रदान करून जातो. कारण हा उत्सव जो आहे तो काही एक साधारण भौतिक वस्तू नाही आहे. आपल्या जीवनामध्ये कुठलीही भौतिक वस्तू असो, आपण काही दिवस वापरल्यानंतर, काही दिवस अनुभव घेतल्यानंतर कंटाळा येतो, बरोबर. मग कुठलंही असो, एकदम बेस्ट प्रकारचं घर जरी आपण बांधलं, 10 दिवस चांगलं वाटतं, नंतर काय होतं, दररोज पाहून कंटाळा येतो. मग त्यातलं नाविन्य निघून जातं. नव्याचे 9 दिवस असं म्हणतो आपण. म्हणजे भौतिक तत्व जी आहेत त्यांचा एक कालावधी आहे आणि त्या कालावधीनंतर त्यांना त्यातनं काही आनंद मिळणार नाही आहे. पण भगवंतांच्या बद्दल कुठलीही क्रिया आपण जर केली तर त्याच्यामध्ये दरवेळेस नाविन्यता आहे. का? कारण भगवंत भौतिक नाही आहेत, कृष्ण एक साधारण व्यक्ती नाही आहेत. जर कृष्ण राम हे साधारण लोक असते तर मग नाविन्यता वाटलीच नसते. लाखो वर्षापासून हे उत्सव चालू आहेत आणि ती जी काही अलौकिकता आहे, तो जो काही नाविन्यता आहे, जे काही नवीनपणाचा अनुभव आहे, तो कधीच होऊ शकणार नाही. आणि म्हणून ज्या भक्तांच्या मनामध्ये हा भक्तीचा भाव असेल तर मग निश्चित रूपामध्ये त्या भक्तीच्या भावनेमुळे प्रत्येक उत्सव जो आहे त्याला एकदम नवीन एक अनुभव प्राप्त होऊ शकतो, एक नवीन प्रेरणा प्राप्त होऊ शकते की आजपासून मी दररोज अजून चांगली प्रकारे भक्ती कशी करू हे आपण संकल्प घेतो. तर हा फरक आहे. आणि हा फरक सगळे भक्त बघू शकतात की आपण आता बरेच भक्त किती आता सासवडचं सेंटर चालवून ऑलमोस्ट 14 वर्ष आली. 14 वर्षापासून सगळे भक्त तोच उत्सव साजरी करतात, तोच उत्सव बघतात. ती जन्माष्टमी होती, तोच मंडप आहे, पण प्रत्येक वेळेस एक नवीन कुतूहल आहे. कारण प्रत्येक वेळेस अशा व्यक्तीची सेवा करतोय आपण की जो व्यक्ती कसा आहे, आद्यम पुराण पुरुषम. कृष्ण काय आहेत? आद्यम प्रथम, आद्य प्रथम जीव, पुराण सर्वात पुरातन आहेत, आद्यम पुराण पुरुष आणि सगळ्यांचे मालक आहेत. पुढं काय? तो जो श्लोक आहे ब्रह्मसमितीमधला, आद्यम पुराण पुरुषम नव यौवनमच. तर ही विशेषता आहे कृष्णाची की जरी ते पुरातन असतील, प्रथम जीव आहेत, पण ते कसे आहेत? नव यौवनम. एकदम नवीन कमळाचं फूल जे आहे ते कसं फुलल्यावरती दिसतं त्या प्रकारे भगवंत आहेत. तर ही नाविन्यता जी आहे ती भगवंतांच्या मध्ये असल्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवस आपण जो काही जप करतो तो पण नवीन वाटतो. असं नाही की आता काल जप केला आता बोर झाला, उद्या काय थोडी सुट्टी मारू, नाही आहे.
भक्तांसाठी हॉलिडे नसतो. का? कोणी सांगाल का? भक्त कधी हॉलिडे घेत नाहीत. हॉलिडे म्हणजे काय? सुट्टी. काय माहिती. तर भक्तांसाठी हॉलिडे नसतो. बाहेरच्या लोकांसाठी ते तर हॉलिडेची वाट बघतात. जमलेली तर मुलं पण आहेत. हॉलिडे असले की शनिवार रविवार सुट्टी आहे चला, है ना. म्हणजे आपण सुट्टीची वाट बघतो. पण भक्तीमध्ये हॉलिडे नाही आहे. त्याचं कारण काय असेल? कारण प्रत्येक दिवस होलीडे आहे. हॉलिडे आणि होलीडे ह्याच्यामध्ये काय फरक आहे? हॉलिडे म्हणजे सुट्टी आहे. होलीडे म्हणजे पवित्र दिवस आहे. आणि म्हणून भक्तांना हॉलिडे घेण्याची आवश्यकताच नाही आहे. इनफॅक्ट प्रत्येक दिवस भक्त वाट बघतात की मला उद्या उठून चांगल्या प्रकारे भगवंताचं नामस्मरण करायचं, नामजप करायचं आहे. आपण भगवंताच्या सेवेची वाट बघतो कारण त्याच्यामध्ये नाविन्यता आहे. कुठलीही सेवा बघू शकतो आपण. आता बरेच माताजी भक्त आहेत, दररोज हार बनवतात. आता बाहेरचे हारवाले लोक असतात आणि इथे हार बनवणारे भक्त, ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. बाहेरच्या हार बनवणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही त्याचे पैसे दिले नाही तर बनवल का हार? नाही बनवणार. म्हणजे हार बनवण्याच्या पाठीमागे स्वार्थ आहे की पैसा असेल तर मग हार मिळेल, फुकट मिळणार नाही. पण आता इथे बरेच चांगल्या परिवारातले सुशिक्षित असे काही भक्त दररोज येऊन हार बनवतात माताजी. काही माताजी पुण्याला जातात आठवड्यात एकदा. एवढा लांब प्रवास करून आपण पैसे खर्च करून भगवंतांना हार बनवला जातो. एखादा व्यक्ती म्हणाला किती मूर्खता आहे. आपण पैसे देऊन हार खरेदी करतो आणि इथं हे लोक पैसे देऊन पुण्याच्या मंदिरात जातात, तिथे हार बनवायला जातात, तिथे सेवा करायला जातात. तर एकदम विशिष्ट आहे ना. आणि एवढंच नाही आहे, असं नाही की आता मला जायचं आहे आता या आठवड्यात. कधी तो दिवस येईल की ज्या दिवशी मी सेवा करू शकेल. कारण या सेवेमध्ये अलौकिकता आहे, या सेवेमध्ये आध्यात्मिक आनंद आहे जो भौतिक कार्यामध्ये अजिबात नाही. भौतिक कार्य कशा प्रकारे आहे? मशीनप्रमाणे. मशीन कसं चालतं? फॅनचं बटन दाबलं फॅन चालू होतो, बंद केलं बंद होतो. म्हणजे मेकॅनिकल वर्क आहे. आणि आपलं भौतिक जीवन पण कसं आहे? एखादा व्यक्ती जॉब करतो त्याचं पण फॅनप्रमाणेच आहे. 9 वाजता पोचायचं, 5 वाजता निघायचं. भोंग्याची वाट बघतात लोक, कधी भोंगा वाजणार आहे. गाडीवरती बसून किक मारायला रेडी असतात लोक, है ना. जसं भोंगा वाजला की किक बसते आणि लगेच तो आउट. याचा अर्थ काय? की तिथं निघायची इच्छा आहे. कधी इथनं बाहेर जातो. आणि ते पण कसं? जाण्याचं कारण पण काय? पापी पेट का सवाल आहे, त्याच्यामुळे जातो आपण. पण इथे येण्यासाठी काय कारण आहे? इथे येऊन कोणाला काही पैसा मिळतो? नाही. पण ज्या गोष्टीसाठी आपण जीवन जगतोय ती वस्तू भगवंतांच्या पाशी मिळते म्हणून भक्त येतात ॲक्च्युली. आणि प्रत्येक व्यक्तीचा मूळ स्वभाव काय? मूळ उद्देश काय आहे? आत्म्याचा मूळ स्वभाव काय? वेदांमध्ये सांगितलं आहे आनंदमयोभ्यासात. हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे, शोध आहे. प्रत्येक व्यक्ती हा शोध करतोय आनंदमयोभ्यासात. अभ्यास म्हणजे काय? शोध. तर आनंदाचा शोध प्रत्येक जीव करतोय. पण दुर्दैवाने काय? असं कुठलं ठिकाण नाही आहे भौतिक जगात. तुम्ही भले चेरापुंजीला जावा, माथेरानला जावा, कुठेही जावा, एकदा दोनदा पण जाऊ शकतो. नंतर काय तेच ठिकाण आहेत, तेच झाडं आहेत. त्याच्यामध्ये काही अलौकिकता नाही आहे. पण भगवंतांचं धाम जे आहे ते कसं आहे? डायनॅमिक आहे. आता डायनॅमिकचं मराठीत मला शब्द माहीत नाही कुठला आहे. हां, अद्वितीय म्हणजे अनकम्पॅरेबल. डायनॅमिक म्हणजे काय की जसं आपलं शरीर खूप डायनॅमिक आहे ना, नवीन नवीन काही गोष्टी घडत राहतात. आपण कधी स्थिर नाही आहे, आपलं मन कधी स्थिर नाही आहे, कंटिन्युअस त्याची चालना आहे.
तसं आध्यात्मिक जीवन पण त्याच प्रकारे आहे की कंटिन्युअस त्यामध्ये काही ना काही नवीनता आहे, नवीन चालना आहे, नवीन इच्छा आहेत सेवा करण्यासाठी. आणि म्हणून भक्त जे आहे ते नवीन नवीन सेवा करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण कुठलं आहे? हनुमानजी आहेत. की हनुमानजी प्रत्येक वेळेस नवीन सेवा शोधायचा प्रयत्न करायचे. आणि म्हणून सगळे अयोध्येवासींना खूप टेन्शन यायचं की अरे सगळ्या सेवा हाच करतो है ना. त्यामुळे त्यांना सेवेच्या लिस्टमधनं बाहेर काढलं होतं. कोणी? माता सीतादेवींनी. कारण त्यांना बाकीच्या भक्तांनी फोर्स केला होता की या हनुमानजींना बाहेर काढा सेवेबंद, कारण सगळ्या सेवा घेतात, आम्हाला काही सेवा मिळत नाही. हनुमानजीची एकही सेवा लिस्टमध्ये नाव नाही. कधी कधी आपलं पण असं होतं ना, अहो आमचं तर या लिस्टमध्ये नावच नाही या उत्सवामध्ये. आपण नाव बघायचा प्रयत्न करतो. पण हनुमानजी तसे नव्हते. हनुमानजी सेवा करण्याची इच्छा होती. ते त्यांचं का नाव कुठं आलं ते बघत नव्हते. ते लगेच जातात आणि भगवंत त्यांच्या समोर उभे राहतात. भगवंत त्यावेळेस सकाळ सकाळी उठणार होते प्रातःकाली. आणि उठताना मग सगळे भक्त येतात, तुझं काय काम येतं? तो म्हणे नाही, मी फक्त उभा राहतो, दर्शन करायचं आहे मला. आणि दर्शन करण्याच्या आधी काय होतं, एक सेवा की राजा ज्यावेळेस उठतो त्यावेळेस जांभळी त्यावेळेस कोणीतरी समोर असलं पाहिजे. तर हनुमानजी म्हणतात की ही सेवा तर तुमच्या लिस्टमध्ये नाही आहे आणि माझं नाव नसलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण मला ही सेवा करायची. तर अशा प्रकारे बघू शकतो की भक्तांच्या मनामध्ये ही सेवेची भावना असते. कारण कृष्णाचा स्वभाव जो आहे तो काय, भक्तवत्सल आहे. आणि भगवंत भक्तांच्यावरती एवढं प्रेम करतात आणि त्या प्रेमामुळेच भक्त पण त्या प्रेमाचं आदान प्रदान करायला भरपूर सेवा करतात. आणि म्हणून मी सुरुवातीला जो श्लोक सांगितला होता की कृष्ण करुणेचे सागर आहेत. आणि म्हणून कृष्णाने आपल्याकडे खूप खूप व्यवस्था केलेली आहे. जीवाच्या हृदयामध्ये मनामध्ये एवढ्या इच्छा आहेत, ज्या अतृप्त इच्छा आहेत. आणि या सगळ्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच जीव या भौतिक जगामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला असतो. भरपूर इच्छा आहेत आणि या सर्व इच्छा कधी पूर्ती होऊ शकत नाही जोपर्यंत तो कृष्णाच्या संपर्कात येत नाही, तोपर्यंत तो या इच्छांना परिपूर्णता प्राप्त करून देऊ शकत नाही. पण कृष्ण खूप दयाळू आहेत. आणि कृष्ण दयाळू कसे आहेत की आपल्या अपेक्षा आहेत ना प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये, इच्छा अपेक्षा यांना काही मर्यादा आहे का? नाही आहे ना. का आहे? लिमिटेड आहे, अनलिमिटेड आहे ना. आणि त्यामुळे रावण ज्यावेळेस तपस्या करत होता त्यावेळेस ब्रह्मदेव ज्यावेळेस ते येतात, बोलो बस क्या चाहिए, रावण काय म्हणतो? कोणाला माहिती? रामायणमध्ये लिहिलं आहे वाल्मिकी ऋषींनी. ब्रह्मदेव येतात ना रावणाला वरदान द्यायला, त्यावेळेस म्हणतं की हे वत्स तुला काय हवंय? तर रावण काय म्हणतो? पहिलं वाक्य काय म्हणतो? सब कुछ चाहिए, है ना, सगळं पाहिजे. ही स्ट्रॉंग इच्छा आसुरी इच्छा आहे आणि या इच्छांचा काही अंत नाही आहे. पण भगवंत एवढे कृपाळू आहेत की भगवंत त्यांची कृपेची पण काही मर्यादा नाही आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी जे काही सांगितलं की भगवंतांच्या भक्तीचा रसाचा अमृताचा जो काही सागर आहे त्यालाही काही मर्यादा नाही आहे आणि तो वाढत जातो. आणि त्या वाढत्या पुरामध्ये भक्त आनंद लुटतात. तर ज्याप्रमाणे जीवाच्या इच्छांना काही मर्यादा नाही आहे त्याचप्रमाणे भगवंतांच्या कृपेला पण मर्यादा नाही. आणि म्हणून भगवंत त्यांची कृपा कशा प्रकारे देतात ते आज आपण बघण्याचा प्रयत्न करूया. की आपलं प्रथम सगळ्यात मोठं भाग्य काय आहे? आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे, पहिलं मोठं भाग्य आहे. दुसरं भाग्य काय? कोणी सांगू शकाल? दुसरं भाग्य काय? पहिलं भाग्य आहे की सगळ्यांना मनुष्य देह, सगळ्यांना बरोबर. येस. बुद्धी, ओके ठीक आहे, हे पण आहे. विचारक शक्ती, सेल्फ इंट्रोस्पेक्शन, आत्मपरीक्षण. त्याच्या पण पहिलं काय येतं?
मानव शरीर भेटलं, पण या मानव शरीरामध्ये आपली सर्व इंद्रिय व्यवस्थित आहेत. एवढे सगळे भक्त तिथे बसलेत, सगळ्यांना डोळे आहेत, सगळ्यांना जिव्हा आहे, सगळ्यांना कान आहेत, म्हणजे सगळ्या वस्तू ज्या आपल्या शरीरातल्या त्या सुखरूप आहेत. बरोबर. आपल्या जीवनामध्ये आपण या भौतिक जगात बघतो, काही लोकांना हे नाही आहे, काही लोकांना डोळे नसतील, काही लोकांना ऐकायला येत नसेल, पण आपलं भाग्य आहे की आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्व इंद्रिय कार्य करणारी भेटलेली आहेत. ही दुसरी मोठी कृपा आहे. म्हणून जो व्यक्ती बुद्धिमान आहे तो या सर्व इंद्रियांचा उपयोग व्यवस्थित करेल, त्यावेळेस त्याला उचित लाभ प्राप्त होऊ शकतो. म्हणजे आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला जिव्हा प्राप्त झालेली आहे, जी कार्य करते ना. पण दुर्दैवाने आपण या जिभेचा वापर कशासाठी करतो? लोकांचा अपमान करण्यासाठी, प्रजल्प करण्यासाठी. इंद्रिय प्राप्त झालेले म्हणजे कृपा आहे, ॲक्च्युली आपल्यावरती खूप मोठी कृपा आहे, पण आपण त्याचा वापर सदुपयोग नाही करत. अपशब्द बोलण्यासाठी करतो, अभक्ष्य भक्षण करण्यासाठी करतो. कानाचा पण आपल्याला लाभ भेटलेला आहे, पण कानाने आपण काय ऐकतो? जे ऐकलं नाही पाहिजे ते आपण ऐकतो, आणि ती रुची असते. कधी कधी आपण बघतो की काही भक्त पण असतात, भक्ती करायला सुरू करतात, पण तरी पण पूर्वीचा जो काही इफेक्ट अजून गेलेला नसतो. फॅन बंद झाला की फॅन लगेच बंद होत नाही ना, त्याला फिरता फिरता वेळ लागतो ना. कीर्तनामध्ये पण आनंद होतो, कीर्तन संपल्यानंतर बाहेरचा डीजे चालू होतो, त्या डीजेमध्ये पण त्यांचे पाय हालायला लागतात. तर अशी पण परिस्थिती असते. म्हणजे आपला इफेक्ट जो आहे तो अजून गेलेला नाही, भौतिक जीवनाचा इफेक्ट गेलेला नाही आहे. आसक्ती अजून तिकडे पण जास्ती आहे. जी काही भौतिक म्युझिक आहे ते गाण्याची पण इच्छा आहे. म्हणजे या कानाचा पण उपयोग ॲक्च्युली सत किंवा सती. सती याचा अर्थ फक्त स्त्रीसाठीच नाही आहे. ॲक्च्युली प्रत्येक जीव जो आहे तो प्रकृती आहे. पुरुष एकच आहेत, कृष्ण. आद्यम पुराण पुरुषम. कृष्ण एकच व्यक्ती आहे जे पुरुष आहेत, आणि बाकी सर्व प्रकृती आहे. तर सती किंवा पतिव्रता किंवा पातिव्रत्य कधी होऊ शकतं? ज्यावेळेस तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती स्वामीच्या शिवाय अन्य कुणालाही प्राधान्य देत नाही, तर तो व्यक्ती कसा व्यक्ती बनतो किंवा कसा भक्त बनतो? पतिव्रता भक्त, स्वामित्व असणारा भक्त बनतो. पण ज्या व्यक्तीच्या मनामध्ये थोडं कृष्णाप्रती पण प्रेम आहे, थोडं मायेप्रती पण प्रेम आहे, तर तो सात्वताम प्रती नाही होऊ शकत, साधू नाही बनू शकत. साधूचा अर्थ काय? साधूचा अर्थ असा नाही फक्त हा कपडे परिधान करणारा व्यक्ती साधू आहे. साधूचा अर्थ नाही की तो मोठी जटा ठेवतो, दाढी ठेवतो. साधूचा अर्थ आहे तो साधू वृत्ती ज्याच्यामध्ये आहे. आणि साधू वृत्ती म्हणजे काय? जो भगवंतांच्या शिवाय अन्य कोणाला प्राधान्य देत नाही, अन्य वस्तूंच्या प्रती आसक्ती नाही, असा व्यक्ती साधू. तर आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करू शकतो, आपण किती साधू आहोत आणि किती असाधू आहोत, हे आत्मपरीक्षण आपण करू शकतो. पण तरी पण म्हणजे आपल्याला भगवंताची कृपा आहे की ही इंद्रिय आपल्याला प्राप्त झालेली आहेत, आणि या इंद्रियांचा वापर आपण ज्यावेळेस चांगल्या प्रकारे करायला लागू, म्हणजे कानाचा उपयोग भगवंतांचा हरिनाम, तर भगवंताने हरिनाम दिलेला आहे. नाकाचा उपयोग भगवंतांना अर्पण केलेली, भगवंतांच्या चरणावरती अर्पण केलेली तुलसी आहे, त्या तुलसीचा जो काही गंध आहे तो आपण नाकाचा उपयोग करून त्याला घेतला पाहिजे. भगवंताच्या चरणावरही जे काही सुंदर अशी फुलं अर्पण केलेली आहेत त्याचा आपण सुगंध घेतला पाहिजे. तर तो या कृपेचा काहीतरी खऱ्या अर्थाने उपयोग होऊ शकतो, सदुपयोग होऊ शकतो. म्हणजे या 5 इंद्रियांचा उपयोग आपण ज्यावेळेस कृष्णाच्या सेवेत करू, म्हणजे आपल्याकडे प्रत्येक व्यक्तिगत चॉईस आहे की या डोळ्याने आपण भगवंतांचं दर्शन करू शकतो, याच डोळ्याने आपण जे काही नाही पाहिलं पाहिजे तेही बघू शकतो. भगवंत कोणाला फोर्स करतात का? कुणालाच फोर्स नाही करत.
किंबहुना गीतेमध्ये पण कृष्ण सगळी गीता सांगितल्यानंतर शेवटी काय म्हणतात 18व्या अध्यायात, की हे अर्जुन, तुला मी जे गुह्य ज्ञान सांगायचं होतं ते सर्व ज्ञान सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात, की हे सर्व गुह्य ज्ञान दिलेलं आहे, पण आता तुला हे फ्रीडम आहे. काय फ्रीडम आहे? यथेचसी तथा कुरु, की तुला ज्या प्रकारे उचित वाटेल त्या प्रकारे तू करू शकतो, माझा काही फोर्स नाही. ही भगवंतांची भगवत्ता आहे की भगवंत कोणाला फोर्स नाही करत. पण बुद्धिमान भक्त काय म्हणतो, ज्या प्रकारे अर्जुन काय म्हणाला, ज्यावेळेस कृष्ण म्हणले यथेचसी तथा कुरु, की तुला जे वाटेल ते कर, मी तुला सत्य सांगितलेलं आहे, तुला सत्याप्रमाणे जगायचं असेल सत्याप्रमाणे जगू शकतो, असत्याप्रमाणे वाईट मार्गाला जायचं असेल तर वाईट मार्गाला जाऊ शकतोस, फोर्स माझा नाही आहे. पण जो निस्सीम भक्त आहे तो काय म्हणेल, ज्याप्रमाणे अर्जुन काय म्हणतात, की हे कृष्ण, तुम्ही जे अमूल्य ज्ञान सांगितलं, अमृताप्रमाणे ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानाचं श्रवण केल्यामुळे माझा मोह जो आहे तो नष्ट झाला. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, माझी स्मृती पुन्हा जागरूक झाली. आणि म्हणून मी आता ह्याच्या पुढे काय करेल, करिष्ये वचनम तव, की आपण जे वचन सांगितलं ते वचन पालन करेल, त्या अनुसार जीवन जगेल. आणि म्हणून संजय म्हणतात की ज्यावेळेस अशा प्रकारचा निस्सीम भक्त भगवंतांच्या संपर्कात येतो त्यावेळेस तिथे काय होतं, 3 गोष्टी निश्चित रूपाने येतात. जिथे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर, तिथे काय, श्री, विजय आणि नीती. ऐश्वर्य आहे, विजय आहे आणि तिथे नीतिमत्ता पण आहे. तर हा लाभ आहे. पण ही कृपा आहे भगवंतांची की भगवंताने आपल्याला हे प्रदान केलेलं आहे, पण आपण कसं वापरतोय आणि कसं वापरलं पाहिजे हे आपल्या हातात आहे. तरी पण आज आपण थोडा बघण्याचा प्रयत्न करू की कशा प्रकारे कृष्ण कृपाळू आहेत. की आपल्याला प्रथम कृपा आहे मनुष्य देह, त्याच्यानंतर आपलं चांगल्या प्रकारचा देह भेटलाय, त्याच्यानंतर पुढे काय कुठली कृपा आहे की आपला जन्म भारत भूमीमध्ये झाला, की ज्या भूमीमध्ये भगवंतांचे सगळे अवतार इथेच घेतले. तर काही लोक असं म्हणू शकतील की अरे भगवंता माझा आता भारतात जन्म झालेला नाहीये, तर भगवंताने तीही व्यवस्था केली की आता पूर्ण जगभर इस्कॉनची मंदिर आहेत. भगवंतांनी शिल प्रभुपादांसारखे आचार्य पाठवून दिले ज्यांनी सगळ्या जगात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये मंदिरांची स्थापना केली. म्हणजे जवळपास आता टोटल पूर्ण जगभरामध्ये आपली 800 मंदिर आहेत इस्कॉनची. म्हणजे ज्या भक्तांच्या मनामध्ये असा विचार असेल, इच्छा असेल की आता मी भारतात राहू शकत नाही, भारताच्या बाहेर राहतो, तर तिथे पण काहीतरी करा ना. तर भगवंतांनी ती व्यवस्था पण करून ठेवली. ही पण एक कृपा आहे भगवंतांची. आता भक्तीमध्ये आल्यानंतर काही भक्त म्हणतील की ठीक आहे भगवंता आम्ही भक्ती करतोच आहे, पण भक्तीमध्ये थोडासा चार्म पाहिजे ना, थोडासा एक अट्रॅक्शन पाहिजे, काहीतरी काही अशा गोष्टी ज्या अट्रॅक्ट करू शकतील. तर भगवंतांनी तिथे भक्तिमय म्युझिक पण दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला कीर्तन आहे, ही पण एक गिफ्ट आहे भगवंतांची. ऐकली संकीर्तन यज्ञ जे काही भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे, कृष्ण वर्णम तुषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञे संकीर्तन प्राये यजंती ही सुमेधसः, की संकीर्तन पण भगवंतांनी दिलेलं आहे आणि या संकीर्तनाच्या माध्यमातून आपण संगीताचा अनुभव घेऊ शकतो. म्हणजे ही आपली इच्छा आहे आणि भगवंत आपल्या इच्छा पूर्ती करण्यासाठी या गोष्टी प्रदान करतात. ॲक्च्युली आपण जर या दृष्टिकोनातून थोडा विचार केला ना, हा थोडासा वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे आपण हे सगळं ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, पण ह्याचा थोडा आपण कंपॅरिझन आणि जरा थोडा धागेदोरे बघितले पाहिजे. की जीवाची इच्छा आहे की त्याला एक दरवेळेस काहीतरी नवीन कीर्तन पाहिजे. आणि आपण बघू शकतो की आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये कितीतरी आचार्याने कितीतरी वैष्णव गीत लिहिलेले आहेत. म्हणजे बाहेरच्या लोकांची साधना कुठली असती, की बाहेरच्या लोकांना दररोज नवीन नवीन गाणी आवडतात, नवीन रिलीज, नेक्स्ट रिलीज.
या आठवड्यातलं कुठलं गाणं नवीन रिलीज होणार आहे, सगळे लोक वाट बघत असतात ना. आम्हाला माहिती नाही, पण ॲटलिस्ट आम्ही ऐकतो कधी कधी की असं काही लोक वाट बघतात नवीन गाण्यांची. तर भौतिक जीवनामध्ये पण लोकांना त्यांचा आनंदाचं स्रोत, स्थान म्हणजे काय, त्यांना नवीन नवीन काहीतरी पाहिजे. आणि इथे बघू शकतो की वैष्णवांनी एवढी गीतं लिहिली आहेत, आणि ती गीतं अशी आहेत की जी पण लाखो वर्षापासून गात चाललेले आहेत भक्त, है ना. आणि त्याच्यामध्ये कधी व्यक्तीला कुठलाही बोर होत नाही, कारण ते पण गीतं भगवंतांच्या संबंधामधली आहेत. आपल्या परिचयामध्ये जेवढे काही सिनेमातली जी काही गाणी असतील ती सगळी काही दिवसांतर शिळी होतात, पण वैष्णव गीतं कधी शिळी होत नाहीत. आपण स्वतः अनुभव करू शकतो. इनफॅक्ट दरवर्षी आपण प्रभुपादांच्या आविर्भावाच्या दिवशी जे गीत गातो की गुरुदेव कृपा बिंदू दिया करो ए दासे, तर हे गीत खूप मधुर आहे, पण त्याचा अर्थ खूप अलौकिक आहे, आणि म्हणून आपण दररोजही गाऊ शकतो. इस्कॉनमध्ये आपला दिवस सुरू होतो मंगल आरतीपासून, आणि मंगल आरतीमध्ये आपण दररोज एकच गीत गातो. गुरूंचा गुणगाणापासून सुरू होतो आपला दिवस इस्कॉनमध्ये, आणि ते गीत सगळ्यांना माहिती आहे, संसार दावा नलली डलोका. इनफॅक्ट मी वैयक्तिक सांगू शकतो की गेल्या 25 वर्षापासून तेच गीत गातोय, अजून तरी बोर झालो नाही आहे. आणि दररोज माहिती आहे की उद्या सकाळी काय गायचं, हे गायचं. त्याच्यानंतर काय, नरसिंह आरती आहे, संध्याकाळी गौरारती आहे, गौरारतीनंतर नरसिंह आरती आहे. सगळे फक्त तीच आरती गातात, तीच गीतं गातात, पण त्याच्यामध्ये दररोज एक आवड निर्माण होते. इनफॅक्ट आपण जेवढं जास्ती करू तेवढं त्याचं आकर्षण जास्ती वाढेल. तर ही सेकंड ग्रुप आहे भगवंतांनी दिलेली, की आपली इच्छा आहे आपल्याला संगीत पाहिजे. भगवंतांनी मृदंगमध्ये, म्हणजे बलरामजी तसं म्हणतात ना की आपण या सगळ्यांची पूजा का करतो वाद्यांची, कारण हे बलरामजींच्यापासून अभिन्न आहे. कारण कृष्णाची सेवा करणारे व्यक्तिमत्व कोण आहेत, सर्व जेवढे काही कृष्णाचे वस्तू आहेत ते वास्तविक रूपाने बलरामजींचं विस्तारित रूप आहे. म्हणजे भगवंतांच्या सेवेत लागणारं जी घंटी आहे, चामर आहे, आपण आरती करतो, हे सगळे कोण आहेत, स्वयं बलरामजी आहेत. आणि म्हणून आपण त्यांना आदरतेने प्रणाम करतो. मृदंग कोण आहे, बलरामजी आहे. भगवंतांच्या पायाचा पादुका आहेत ते कोण आहे, स्वतः बलरामजी आहेत. तर अशा प्रकारे भगवंत त्याच्यामध्ये विस्तारण करतात. पुढे एखादा भक्त म्हणाल ठीक आहे, संगीत प्राप्त झालंच आहे, नवीन प्रकारचे गीतं पण आहेत, भरपूर व्हरायटी गीताचं, तरी पण भगवंत थोडं तत्वज्ञान पण पाहिजे ना. तर कृष्ण काय म्हणतात, ठीक आहे तत्वज्ञान हवंय, भगवद्गीता, भागवत, चैतन्य चरितामृत, तेवढंच नाही आहे, वेदांत सूत्र दिलेलं आहे. वेदांत सूत्र आपल्याला समजणार पण नाही, भगवद्गीता समजत नाही तर वेदांत सूत्र कधी समजणार आहे. तर तत्वज्ञानाची इच्छा जी आहे जीवाच्या हृदयामध्ये, तर भगवंताने तीही इच्छा पूर्ण केली, आपल्याला भगवत भक्तीचं ज्ञान प्रदान करून. आणि कधी कधी भक्त म्हणतो की ठीक आहे भगवंता तुम्ही ही इच्छा पूर्ण केली की भगवद्गीता भेटली, पण काही भगवद्गीता समजत नाही. तर भगवंत भक्तांना पण पाठवतात जे भक्त गीतेला समजून सांगण्यासाठी तत्पर असतील. ती इच्छा पण आली, म्हणजे प्रवचनकर्त्याद्वारे तो जो काही श्लोक आहे तो आपल्याला समजून जातो, अरे हा श्लोकाचा हा अर्थ आहे. म्हणजे ती वास्तविक रूपाने आपली स्वतःची इच्छा आहे, सुप्त इच्छा आहे की मला हे समजून घ्यायचं आहे, आणि म्हणून भगवंत समजून देणारा पण व्यक्ती पाठवतात. पण पुढचं कार्य कोणाला करायचं आहे, आपल्याला समजून घेतल्यानंतर पालन करायचं आहे. त्याच्यानंतर एखादा भक्त म्हणाल भगवंता ठीक आहे तुम्ही मला जन्म चांगला दिला, इंद्रिय सगळी भेटलेली आहेत, त्याबरोबर चांगलं म्युझिक पण दिलं, वैष्णव गीत दिले, तत्वज्ञान दिलं, तरी पण अजून थोडं पाहिजे काहीतरी. म्हणजे किती इच्छा असते, मागणी संपत आहे ना आपली. पुढे काय पाहिजे, थोडं चांगलं बघायला पण पाहिजे काहीतरी, दर्शन पाहिजे. कारण जीवाची इच्छा असते की दररोज नवीन नवीन दर्शन करायची इच्छा असते ना चित्रपटांचं. तर भगवंतांना ठीक आहे त्या वस्तूंना बघण्याच्या ऐवजी
मंदिरातून माझे विग्रहांचं दर्शन करा. आणि भगवंत विग्रहाच्या रूपामध्ये अवतरित होतात. आणि तेही आपण बघतो की ब्रह्मदेव ब्रह्मसमितीमध्ये सांगतात की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचा विग्रह असतो. वेणुं क्वणन्तमरविंद दलाय तक्षम बर्हावतं समसितं बुधसुंदरंगम कंदर्पकोटिकमनीय विशेषशोभं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर ब्रह्मदेव सांगतात की भगवंताचा विग्रह कसा असला पाहिजे. वेणुं क्वणन्तम अरविंद दलाय तक्षम, की भगवंत बासुरी वाजवतात असा विग्रह बनला पाहिजे. आणि त्यांचे डोळे कशाप्रमाणे, अरविंद दलाय तक्षम, की कमळाच्या नाजूक पाकळीप्रमाणे असली पाहिजे. श्यामम त्रिभंग ललितम, त्रिभंग असलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंताचा विग्रह बनतो. म्हणजे भगवंत विग्रहाच्या रूपामध्ये प्रकट होतात. कोणासाठी? आपली जीवाची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी. किती मोठी कृपा आहे, आपण थोडी कल्पना करू शकतो. तरी पण इच्छा पूर्ण होत नाही. तर पुढे भक्त काय म्हणतो, ठीक आहे आता वय झालेलं आहे, थोडंसं वॉकिंग पण केलं पाहिजे, आरोग्य चांगलं नाही आहे, थोडं दररोज मॉर्निंग वॉक केला पाहिजे, है ना, असं पण इच्छा असते. बघून वाटतं ठीक आहे मी गोवर्धन पर्वताच्या रूपामध्ये प्रकट होईल, तिथे येऊन तुम्ही वॉकिंग करा, 24 किलोमीटर वॉकिंग, किंवा पंढरीची वारी, त्यामध्ये आपण वॉकिंग करू शकतो, विठ्ठलाचं दर्शन करू शकतो. म्हणजे ही वॉकिंग करण्याची इच्छा आजकाल लोकांना असते. तो पण एक शिव असतो बेसिकली. आम्ही आजकाल मॉर्निंगला वॉकला जातो, पालखी मैदानावरती मॉर्निंग वॉक करतो, म्हणजे लोकांना दाखवायसाठी की मी पण मॉर्निंग वॉक करते. पण ही इच्छा पण पूर्ण करण्यासाठी भगवंत काय ह्या सर्व उत्सवांचं प्रकटीकरण करतात वास्तविकपणे. म्हणजे पंढरीची वारी पण कशासाठी आहे, आपल्याला चालण्याची इच्छा असते. ठीक आहे, माझ्यासाठी चाला, माझं दर्शन घेण्यासाठी चाला, तरी पण इच्छा पूर्ण होत नाही. वॉकिंग नंतर टॉकिंग, म्हणजे बोलण्याची इच्छा असते. तर बोलण्याची इच्छा पण पूर्ण करण्यासाठी भगवंताने ठीक आहे तुम्ही प्रवचन करू शकता, माझ्या भक्तीच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करू शकता. त्यामुळे कुठलाही भक्त कुठल्याही व्यक्तीला प्रचार करू शकतो. जसं आपण डिसेंबर महिन्यामध्ये आपण सगळ्या ठिकाणी, सासवडमध्ये, पुण्यामध्ये, जिथे पण आपले इस्कॉनची मंदिर आहेत, आपले पुस्तकांचे टेबल स्टॉल लावतो. तिथे सगळ्या भक्तांना काय चान्स मिळतो, बोलण्याचा चान्स मिळतो, है ना, कारण सगळ्यांची इच्छा असते बोलण्याची. तर ही पण इच्छा भगवंत पूर्ती करतात या सेवेचा प्रकटीकरण करून. ही सेवा प्रकट करून आपली इच्छाच पूर्ती होते ना, आपली टॉकिंगची जी असते. तेव्हा वॉकिंगची इच्छा, टॉकिंगची इच्छा, चॅटिंगची इच्छा. आजकाल चॅटिंग खूप चालतं ना, फेसबुक, इंस्टाग्राम, सगळीकडे कंटिन्युअस चॅटिंग चालू आहे. तर भगवंतांना चॅटिंग करायची म्हणजे चॅन्टिंग करा ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे सगळ्यात बेस्ट चॅटिंग आहे. दररोज दिवसभर आपण चॅटिंग करू शकतो आणि त्या चॅटिंगमधून आपले डोळे खराब होणार नाही, आपलं मन दूषित होणार नाही. चांगलं चॅटिंग आहे. स्विमिंगची इच्छा असते. वॉकिंग, टॉकिंग, चॅटिंग, स्विमिंग. तर भगवंतांना स्विमिंगची इच्छा आहे. तर भगवंत स्वतः गंगा, यमुना, सरस्वती, जगन्नाथपुरीचा समुद्र प्रकट करतात. कोणी जगन्नाथपुरीला गेले असेल तर तुम्ही बघू शकता तिथला समुद्र खूप पॉवरफुल आहे आणि सगळे भक्त तिथे खूप चांगला स्नान करण्याचा, स्विमिंगचा अनुभव घेतात. तर चौथी इच्छा, 4 नाही आता किती, 1 2 3 4 5 6 7 8 इच्छा पूर्ण आल्या. त्याच्या पुढे ट्रेकिंगची इच्छा असते ना लोकांना. सुट्टी लागली की ट्रेकिंगला जायचं. तर भगवंतांना ठीक आहे ट्रेकिंग कुठेतरी जाऊन पडायच्या ऐवजी माझ्या बद्रीनाथला या. तर ही ट्रेकिंगची इच्छा पण पूर्ण होते. बद्रीनाथ, केदारनाथ, बरेच लोक वॉकिंग करतात ना, डोंगरावरती जाणं म्हणजे ट्रेकिंग इच्छा आहे. किंवा काही लोकांना ट्रेकिंगमध्ये पण काही विस्मयित गोष्टी बघण्याची इच्छा असते. जर तुम्ही बद्रीनाथला ट्रेकिंग करत गेलात तर बद्रीनाथ जिथे एंड होतं, म्हणजे भारत जिथे संपतो, चीनची बॉर्डर जिथे सुरू होते, तिथे एक
खूप विशेष गुफा आहे. आम्ही एकदा गेलो होतो तिथे आणि त्या गुफेचं नाव आहे मुचकुंद गुफा. तर सगळे आम्ही जेवढे पुण्यातले ब्रह्मचारी, पुण्याचे आणि मुंबईच्या मंदिरातले ब्रह्मचारी, आम्ही जवळपास 100 देश बघतो होतो. आणि त्या गुफेच्या आतमध्ये गेलो. सगळं आतमध्ये बर्फ आहे. सगळे ब्रह्मचारी बरेच इथला बर्फ खात होते. आणि त्या गुफेमध्ये कोण होतं? मुचकुंद राजा होते. आणि ती कथा सगळ्यांना माहिती, कशा प्रकारे कृष्ण त्या गुफेमध्ये जाऊन मुचकुंदाचा उद्धार करतात, त्यांना त्यांची कृपा प्रदान करतात. भगवंतांच्या भक्तांना कधी विसरत नाहीत. मुचकुंद राजा त्यांना विसरले होते, अंधकारामध्ये पडले होते, या गुफेमध्ये पडले होते. त्या गुफेमध्ये अजूनही भगवंतांचे चरण आहेत. आतमध्ये तुम्ही जर गेला आतमध्ये, ऑफकोर्स खूप उंच टोकावरती आहे आणि तिथे सगळ्यांना जाता येत नाही. तिथे खूप मोठी मिलिटरीची व्यवस्था पण आहे. पण काही लोकांचं ट्रेकिंगची इच्छा असते, तर भगवंत बद्रीनाथच्या रूपामध्ये प्रकट होतात. आदी बद्री, तिथे आपण ट्रेकिंगची इच्छा पूर्ण करू शकतो. पुढे मॉकिंगची इच्छा असते. मॉकिंग म्हणजे काय? लोकांना मॉक करणं. आता इंग्लिशमध्ये शब्द आहे मॉकिंग. मीन्स एखाद्याचा खंडन करणे. तर खंडन करण्याची बऱ्याच लोकांची प्रवृत्ती असते. दुसरे कसे चुकीचे आहे ते सिद्ध करण्याचा. अशी प्रवृत्ती, दुसऱ्यांच्या चुका काढण्याची प्रवृत्ती असते. तर ती इच्छा पण आपण पूर्ती करू शकतो. भगवंत आपल्याला अशा प्रकारचं वैदिक ज्ञान देतात ज्यामध्ये आस्तिकतेचं वर्णन करतात आणि नास्तिकता कशी चुकीची आहे त्याचंही वर्णन करतात. तर जे लोक नास्तिक आहेत त्या लोकांचं पण खंडन करू शकतो आणि तीही इच्छा भगवंत पूर्ती करतात. पुढे जोकिंगची इच्छा असते. जोकिंगची पण इच्छा असते ना, काही जोक मारायचे, हास्यरस. तर कृष्ण त्यांच्या अनेक लीलांच्या द्वारे, कृष्णाच्या काही लीला आहेत त्याला म्हणतात परिहास लीला, की या लीलांच्या द्वारे भगवंत त्यांच्या भक्तांच्या बरोबर काही हास्य, जो रस आहे त्याचं आदान प्रदान करतात. तर या लीलांना ऐकून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. तरी पण भक्त म्हणतो नाही, अजून थोडंफार अजून काहीतरी पाहिजे हो, म्हणजे इच्छा संपल्या नाही अजून, अमर्यादित इच्छा आहेत. तर भक्त म्हणतात की मला अजूनही काहीतरी पाहिजे. आणि कृष्ण म्हणतात ठीक आहे, अजून तुला काय हवं असेल? तो म्हणतो मला विभत्स रस हवा आहे. विभत्स रस म्हणजे काय? भय, हॉरर. आता हे पण आपण बघू शकतो की बाहेरच्या जगामध्ये हॉरर मूव्हीज खूप भरपूर पैसे कमवतात ना, आणि त्या हॉरर मूव्हीमध्ये बरेच काही इफेक्ट्स असतात आणि बरेच लोक एकदम तो इफेक्ट बघून एकदम शॉक होऊन जातो, भीती वाटते. आणि बरेच लोकांना ते बघण्याची इच्छा असते. आणि त्या एखाद्या हॉरर मूव्ही जी काही खूप फेमस होती, सगळ्यात प्रसिद्ध होती, तर त्याच्यावरती काही पुस्तकं निघतात की हा इफेक्ट कसा क्रिएट केला होता, आणि ते वाचन करण्यासाठी बरेच लोक बरेच पैसे खर्च करतात. म्हणजे विभत्स रस, याला भयरस म्हणतात. तर भगवंतांना ठीक आहे, अशा प्रकारे तुच्छ गोष्टीने बघण्याच्या ऐवजी मी अशा काही लीला करेल ज्याच्यामध्ये तुला भयरस आस्वाद करायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये कुठला भयरस आहे? म्हणजे हा पण भयरस कसला आहे की ज्यावेळेस कृष्ण कालिया दह मध्ये प्रवेश करतात आणि कालिया त्यांना पकडतो, आणि कृष्ण एकदम हतबल बालकासारखे दिसतात, आणि हे बघून सगळे ब्रजवासी, नंद बाबा, यशोदामाई बेशुद्ध पडतात. भयरस आहे. आणि तो भयरस भगवंत प्रकट करतात. आणि त्याच्यानंतर कुठला रस? नृत्य. आणि भगवंत अशा प्रकारे नृत्य करतात की जे कोणी करू शकत नाही. आपण एखाद्या प्लेन सरफेसवरती नृत्य करू शकतो, पण कुठल्या नागाच्या डोक्यावरती नृत्य नाही करू शकत. पहिलं नाग बघूनच आपल्याला आपण बेशुद्ध पडू करायचे ना. पण कालिया नाग असा विषारी नाग होता की ज्याचं 1000 फणे होते आणि सगळे असे एकदम शेवाळ्यात चढलेले होते. कुणी त्यावरती उभं राहू शकत नव्हतं, पण कृष्ण राहू शकतात. आणि तो एक वेगळा रस आहे. काही तरी पण भक्त म्हणतो नाही, हा ठीक आहे, आता भयरस झाला, अजून दुसरा पण रस पाहिजे, इच्छा पूर्ण होत नाहीत. तर दुसरा रस कुठला आहे? वीर्य रस, वीरतेचा रस. भीष्मदेवांना ती इच्छा होती बघण्याची
की भगवंतांची वीरता बघायची होती. आणि म्हणून भीष्मदेवानी काय प्रतिज्ञा केली होती, उद्या एकतर 5 पांडव संपतील किंवा कृष्ण त्यांचं वचन तोडतील. कारण भीष्माच्या मनामध्ये इच्छा होती की कृष्णाचं वीरता बघायची होती. आणि ज्यावेळेस कृष्ण त्या रथाचं चाक घेऊन ज्या प्रकारे एक सिंह एखाद्या छोट्याशा प्राण्यावरती आक्रमण करतो, त्याप्रमाणे भगवंत चालून जातात त्याच्यावरती, भीष्मावरती. आणि भीष्म भगवंत एकदम आनंदित होऊन जातात, धनुष्य हातातून टाकून म्हणतात, भगवंता मला हीच अपेक्षा होती, मला मारा, तुमच्या हातून मला मारायचं आहे. हां, तर ही वीर रस, वीर्यतेची रस आहे तेही भगवंत प्रदान करतात. तरीही जी म्हणतो नाही भगवंत अजून काही माझी इच्छा पूर्ण झालेली नाही आहे, अजून काहीतरी नवीन दाखवा ना काहीतरी. तर कृष्ण म्हणत नाहीत की अरे कसला माणूस आहे, सगळं एवढं दिल्यानंतरही अजून काहीतरी हव्यास काय गेलेला नाही आहे. तर कृष्ण म्हणतात ठीक आहे. तर माधुर्य रस जो आहे, तर भगवंत आणि त्यांचे जे काही संगी आहेत, वृंदावनमधल्या ज्या व्रजगोपी आहेत, त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ श्रीमती राधाराणी आहे. तर मधुरतेचा रस पण भगवंत प्रकट करतात. पुढे तरी पण अजून दुसरा रस पाहिजे, साख्य रस पाहिजे. तर भगवंत त्यांच्या मित्रांच्या बरोबर जो काही मित्रतेचा रस आहे तोही प्रकट करतात. पुढे वात्सल्य रस पण प्रकट करतात. आणि हेच सगळे रस काय आपण आपल्या भौतिक चित्रपटामध्ये हेच बघतो ना, साख्य रस, जो एकदम प्रसिद्ध चित्रपट निघाला होता खूप वर्षांपूर्वी, 2 मित्रांचा साख्य रस. तुम्हाला आता आठवत असेल कुठला पिक्चर होता. तर त्या चित्रपटांमध्ये आपण बघू शकतो की मित्रता कशी असते. आणि ती मित्रता वास्तविकतेने काय, ते खरे मित्र नसतात, पैसा मिळतो म्हणून चित्रपट बनतो. पण तो साखी रस, वात्सल्य रस, माँ का प्यार चित्रपटामध्येच असतो है ना. पण तो रस आस्वाद करण्याची इच्छा असते मनामध्ये. आणि भगवंत ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, जीवाच्या ह्या अतृप्त असंख्य अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत हे प्रकटीकरण करतात. तरी भक्त म्हणतो नाही भगवंत अजून काही थोडंसं कमीच वाटतंय. तर त्याच्या पुढे काय की गीता चांगलीच आहे, गीता वाचन केलं आता, पण आता श्लोक समजले, प्रभुपादांचं तात्पर्य पण समजलं, थोडं अजून काहीतरी नवीन पाहिजे. तर भगवंत त्यांच्या आचार्यांना पाठवतात, त्यांच्या महान भक्तांना पाठवतात. नाही, त्यांचे आचार्य येऊन भगवंतांच्या लीलांचं हजारो वेगवेगळ्या प्रकारचे शेकडो अर्थ सांगतात. की कृष्णाने पुतण्याला बघितल्यानंतर डोळे का बंद केले, यासाठी 12 वेगवेगळे आपले जे काही पूर्व परंपरेतले आचार्य आहेत त्यांचं वेगवेगळं त्यांचं मत सांगतात, दृष्टिकोन सांगतात की कृष्णाने डोळे का बंद केले पुतण्याचं वध करण्याच्या आधी. तर भागवतामध्ये एकच कारण सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय होतं की ज्या प्रकारे पूर्व अवतारामध्ये भगवंताने रामाच्या अवतारामध्ये पहिला राक्षस कोण होता मारणारा, ज्यांना ते मारलं होतं, एक स्त्री होती. राम अवतारामध्ये प्रथम राक्षस राक्षसी होती. आणि कृष्णाच्या या अवतारामध्ये पण पहिलं पुन्हा स्त्री झाली की ज्यांना मला मारावं लागतंय. आणि कृष्णाला आवडलं नाही म्हणून त्यांनी त्यांचे डोळे बंद केले. पण जर एखाद्याची इच्छा असेल की अजून जाणण्याची, तर भगवंत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भक्तांना पाठवतात आणि त्या भक्तांचा दृष्टिकोन आपल्याला प्रदान करतात. आणि तो वाचन केल्यामुळे आपली ती इच्छा पूर्ण होते की वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ. तरी भक्त म्हणतो अजून इच्छा पूर्ण झाली नाही. कुठला रस राहिला, जिभेचा रस राहिला. तर हा जिभेचा रस पण पूर्ण करण्यासाठी भगवंत कशामध्ये प्रकट होतात, प्रसाद. आणि म्हणून आपले भक्त काय सांगतात, प्रसाद म्हणजे काय, प्रभू के साक्षात दर्शन. ठीक आहे, प्रवचनामध्ये काय समजलं नाही समजलं ठीक आहे, काय पण प्रसाद चांगला होता है ना, असं भक्त म्हणून जातात. म्हणजे प्रवचन समजलं नाही तरी चालेल, पण ॲटलिस्ट प्रसाद तर भेटला पाहिजे. तर भगवंत ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसादाच्या रूपामध्ये प्रकट होतात. त्याच्यामध्ये पण एखादा भक्त म्हणून प्रोजेक्ट ठीक आहे, आता दररोज खिचडी असते, दरवेळेस एकच राईस झालं, थोडं व्हरायटी पाहिजे, तर आपल्याला व्हरायटी पण मिळते. संडे प्रोग्रामला कधी मिसळ पण मिळते. तर आपण बघू शकतो की ह्या प्रसारामध्ये पण भगवंत व्हरायटी प्रदान करतात.
तरीही भक्त काय म्हणतो, नाही अजून अजून पाहिजे. लोभ खूप मोठा आहे. ठीक आहे, ॲटलिस्ट भक्तीमध्ये आला तर भक्तीचा लोभ चांगला आहे भौतिक लोभापेक्षा. तर पुढचा इच्छा काय की फिरण्याची इच्छा आहे. ट्रेकिंगची इच्छा झालीच, पण ट्रॅव्हलिंगची इच्छा, टुरिझम. आणि टुरिझमसाठी भगवंत कशामध्ये प्रकट होतात? धाम रूपामध्ये प्रकट होतात. म्हणजे तिथे आपण आपली टुरिझमची इच्छा पूर्ण करू शकतो की आपण कुठल्या एखाद्या साधारण ठिकाणी जायच्याऐवजी भगवंतांच्या लीला स्थलींना भेट देण्यासाठी जाऊ शकतो. आणि म्हणून या 4 महिन्यामध्ये, विशेष करून कार्तिक महिन्यामध्ये, बरेच भक्त वेगवेगळ्या धामाला दर्शन देतात. जसं आता आपण पुढच्या महिन्यामध्येच जगन्नाथपुरीला जाणार आहेत बरेच भक्त सेवेसाठी, जगन्नाथ यात्रेमध्ये. तर यात्रा असते, तो एक टुरिझम झालं बेसिकली, पण ते कृष्णाच्या साठी. त्यामुळे कृष्ण धामाला प्रकट करतात. वृंदावन, मथुरा, बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी अशी भरपूर धाम भगवंत त्या धाम रूपामध्ये प्रकट होतात. तरीही आपण म्हणतो नाही अजून ठीक आहे, धाम रूप पण आलं, सगळे रस पण आस्वाद झाले, अजून काहीतरी पाहिजे. तर धाम रूपानंतर भगवंत नाम रूपामध्ये प्रकट होतात. कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार. कलियुगामध्ये कृष्ण नाम रूपामध्ये प्रकट होतात आणि आपली नाम घेण्याची इच्छा जी आहे, सतत बोलण्याची इच्छा आहे, ती पूर्ण करण्यासाठी भगवंत हरिनामाच्या माध्यमातून प्रकट होतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तरी पण अजून इच्छा पूर्ण झाली नाही. कारण पुढची काय इच्छा असते? आमच्या स्पेशल काही तर दिवस असतो. आमचा उद्या आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे हो. आम्हाला उद्या मंदिरामध्ये काही प्रसाद प्रायोजन करायचं आहे. म्हणजे विशेष दिवस, माझा बड्डे आहे. तर भगवंत काय म्हणतात, ठीक आहे तुमचा बड्डे असो, मॅरेज ॲनिव्हर्सरी असो, तुम्ही भगवंतांच्या मंदिरामध्ये येऊन तुम्ही सेलिब्रेट करू शकता. भगवंतांच्या सेवेला काही मदत करण्यासाठी तुम्ही त्या प्रकारे तुमचा विशेष दिवस सेलिब्रेट करू शकता. पण त्याच्या व्यतिरिक्त भगवंत स्वयं वेगवेगळ्या तिथींमध्ये प्रकट होतात. आणि त्याच्यामध्ये पण विशेष तिथी कुठली आहे? दर महिन्यामध्ये 2दा येणारी. येस, म्हणजे भगवंत त्या विशेष तिथीमध्ये पण प्रकट होतात. एकादशी तिथीमध्ये. ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना विशेष दिवस सेलिब्रेट करण्याचा, हे 2 दिवस सेलिब्रेट करा. म्हणजे काही लोक असतात, काही भक्त असतात, दररोज नाही होऊ शकत. भगवंत म्हणतात ठीक आहे महिन्यात 2दा. म्हणजे प्रत्येक ठिकाणात भगवंत काहीतरी ऑप्शन आपल्याला देतात, काहीतरी पर्याय आपल्याला देतात की ठीक आहे तुम्ही दररोज नाही करू शकत, ॲटलिस्ट कमीत कमी 2 दिवस माझ्या हरिनामाचा जप करू शकता. 2 दिवस नाही जमत, वर्षातनं एकदा जन्माष्टमी, तो पण एक विशेष दिवस आहे. भगवंतांच्या जन्माची ॲनिव्हर्सरी, जन्मदिवस. तर भगवंत या सगळ्या विशेष दिवसांमध्ये स्वतः प्रकट होतात. आणि त्या दृष्टिकोनातून, त्याद्वारे आपली जी काही सुप्त इच्छा आहे, अतृप्त इच्छा आहे की विशेष दिवस सेलिब्रेट करायचे, भगवंतांना ठीक आहे हा माझा दिवस आहे, सेलिब्रेट कर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंताची किती मोठी कृपा आहे की भगवंत प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी या सर्व गोष्टी करतात ॲक्च्युली. तर त्याच्यापैकी काही भक्त असले म्हणतात ठीक आहे महिन्यातले 2 दिवस खूप जड जातात. ॲक्च्युली दररोज व्हायला पाहिजे, दररोज नाही होत तर ॲटलिस्ट 2 दिवस, 2 दिवस नाही तर ॲटलिस्ट जन्माष्टमी, रामनवमी, तेवढं पण जड जातं काही लोकांना. तर भगवंत म्हणतात ठीक आहे मी 3 वर्षामधनं एकदा स्वतः माझ्या 1 महिन्यामध्ये प्रकट होईल, पुरुषोत्तम मासमध्ये. जो वास्तविक रूपाने भौतिक दृष्टीने मळ मास बोलतात, पण स्वतः भगवंत त्याला स्वीकार करतात आणि म्हणतात ठीक आहे तू दररोज नाही करू शकत, महिन्यात 2दा नाही करू शकत, वर्षातनं एकदा नाही करू शकत, 3 वर्षातनं एकदा करू शकतोस. तर ही इच्छा भगवंत पूर्ण करतात या तिथीच्या द्वारे, या पुरुषोत्तम मासाच्या द्वारे. तर हा पुरुषोत्तम मास जो आहे तो भगवंतांना अतिप्रिय आहे. तर आता भक्त सगळं म्हणतील, विचार करत असेल की अरे आज तर आपण कार्तिक मासबद्दल बोलणार होतो आणि हे सगळं वेगळंच काहीतरी ऐकतो आपण. पण हा मुख्य मुद्दा आता सुरू होतो, तसं बरं तर प्रवचन आता सुरू होईल पण आता वेळ झालेला आहे. पण ज्याप्रमाणे पुरुषोत्तम मास भगवंतांना अतिप्रिय आहे,
त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात ठीक आहे, कदाचित 3 वर्ष वाट बघण्याच्या ऐवजी दरवर्षी वर्षातनं एकदा हा जो महिना आहे या महिन्यामध्ये तुम्ही माझी प्राप्ती करू शकता. कारण भगवंतांचा महिना कुठला आहे? पुरुषोत्तम मास आहे. पण भगवंतांना प्रिय असणारा वास्तविक महिना कुठला आहे? कार्तिक. का? कारण भगवंतांना त्यांचे भक्त जास्त प्रिय आहेत. आणि हा महिना कुणाचा आहे? श्रीमती राधाराणींचा महिना आहे. आणि या महिन्याचं नाव तर दामोदर महिना आहे, कार्तिक महिना आहे, पण हा सगळ्यात प्रिय महिना कुणाचा आहे? श्रीमती राधाराणींचा महिना आहे. आणि त्यामुळे भगवंतांना अतिप्रिय असणारा श्रीमती राधाराणींचा महिना असल्यामुळे या महिन्याचं महात्म्य सगळ्यात जास्ती आहे. त्यामुळे या सर्व इच्छा, जीवाच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत कुठल्या लिमिटपर्यंत त्यांचे सगळे जेवढे काही मर्यादा आहेत त्या सगळ्यात सोडून भगवंत आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कृपेचे सागर बनतात. तर आता ही जी संकल्पना आहे खूप मधुर संकल्पना आहे की यामधून आपण समजू शकतो की भगवंतांच्या कृपेचे काहीच लिमिट नाही आहे, कुठली मर्यादा नाही आहे, की एवढ्या स्तरापर्यंत भगवंत जाऊ शकतात आपल्या सर्व अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणून हा जो महिना आहे तो अति पावनीय महिना आहे आणि सर्वात उत्तम असा महिना आहे. आता या महिन्यामध्ये पण आपल्या अजून इच्छा असतात. इच्छा संपल्या नाही अजून. कुठल्या इच्छा आहेत? आग लावण्याची इच्छा असते ना. तर भगवंत म्हणतात ठीक आहे, चुकीच्या पद्धतीने आग लावायची, दिवे लावा. दीपावली, की ज्याप्रमाणे भगवान श्री रामचंद्र रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येला पुन्हा परतले त्यावेळेस त्यांचं स्वागत करण्यासाठी सगळ्या अयोध्यावासींनी दीपांची ओळी लावली होती. त्यामुळे आग लावायच्या ऐवजी दीप प्रज्वलन करा. तर हा जो दीप आहे तो वास्तविक रूपाने संबोधन कशाचं करतो? कशाचं प्रतीक आहे? प्रकाश, ज्ञान, अंधकारापासून मुक्त होणे. तर आपल्या हृदयाचं जे काही, हृदयामध्ये जो काही अंधकार आहे तो संपुष्टात आला पाहिजे. आणि तो येण्यासाठी निश्चित रूपाने आपण या भावनेने की हे भगवंता माझ्या हृदयातला अंधकार नष्ट करा, आणि ती भावना ठेवून आपण ज्यावेळेस तो दीप लावू, भगवंतांना अर्पण करू, तर त्याचा आध्यात्मिक लाभ पूर्ण प्राप्त होऊ शकतो. दुसरी इच्छा आहे या महिन्यामध्ये पण. आता पण मला वाटतं कोणी काउंट केलं असेल तर आपल्या बरेच इच्छा आहेत ना. तर त्याच्यापैकी ही एक इच्छा आहे की फास्टिंग करण्याची, उपवास करण्याची. आणि बाहेरचे लोक उपवास का करतात? सिस्टीमला आराम. दररोज आपण एवढा अत्याहार करतो, अत्याचार करतो पोटावरती, तर थोडंसं पोट चांगलं सुधारावं म्हणून आपण उपवास करतो. बाहेरचे लोक, भौतिक संकल्पना आहे. पण तीच इच्छा ठेवून आपण जर या कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक व्रत केलं, म्हणजेच भगवंतांच्या हरिनामाचा जास्तीत जप करण्याचा तपस्या केली, तर आपल्याला त्याचे असंख्य प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतील. दुसरी इच्छा अजून की पार्टी करण्याची इच्छा असते, है ना. मेजवानी पाहिजे असते लोकांना, बेस्ट प्रकारचं खाद्य हवं असतं, खुराक पाहिजे असतो. तर कृष्ण म्हणतात ठीक आहे, तीही इच्छा या महिन्यात मी तुमची पूर्ती करू शकतो. कुठल्या प्रकारे? अन्नकूट, गोवर्धन पूजा, की ज्यामध्ये सगळे भक्त भरपूर प्रकारचे पहाड बनवतात. आपण त्या दिवशी आपण इथे सेलिब्रेट करू त्यावेळेस पूर्ण राईसचा मोठा पहाड बनतो, पर्वत बनतो, अन्नकूट. आणि त्यामध्ये भरपूर प्रकारचा फिस्ट, भरपूर प्रकारची व्यंजनं सगळे भक्त बनवून आणतात आणि त्याचं आस्वादन भगवंतांना अर्पण करून करतात प्रसाद रूपामध्ये. तर मेजवानी करण्याची इच्छा पण या महिन्यामध्ये पूर्ती होऊ शकते गोवर्धन पूजेच्या द्वारे. काही लोकांना खूप इंटरेस्ट असतो, भरपूर जीवनामध्ये लग्न लावायचा इच्छा असते.
तर या महिन्यामध्ये तुम्ही तुळशी आणि शालिग्रामचा विवाह पण करू शकता. तर भगवंत ही इच्छा पूर्ण करण्यासाठी या प्रकारे प्रकट होतात, तुलसी रूपामध्ये आणि शालिग्राम रूपामध्ये. त्याचबरोबर वन दर्शन करण्याची इच्छा असते. बरेच लोक आपल्या गोशाळेपाशी बागडोंगर तिथं वरती वन केले ना, तिथं वनामध्ये फिरायला जातात. तर तीच इच्छा आपण कधी पूर्ण करणार आहोत? 3 तारखेला, 3 नोव्हेंबरला शरद पौर्णिमा. त्यामध्ये सगळे इथं वृंदावनचा दिखावा असेल, वर्षातनं एकदा असतो तो. म्हणजे वन बघण्याची इच्छा, वन दर्शन करण्याची इच्छा आहे भगवंताने. ठीक आहे, शरद पौर्णिमाचा उत्सव आहे आणि या उत्सवाच्या द्वारे आपण ही इच्छा पूर्ण करू शकता. गायनाची इच्छा असेल तर हा पूर्ण महिना आपण कुठलं गायन करतो? आज सुरू करणार आहोत आपण दामोदर अष्टकम, जे अति मधुर आहे आणि भक्तांना अति प्रिय आहे. तर ही पण इच्छा आपली पूर्ण होऊ शकते. काही भक्तांच्या मनामध्ये असते लक्ष्मीची कृपा व्हावी, तर ही पण इच्छा या महिन्यामध्ये पूर्ण होते, कारण या महिन्यामध्येच लक्ष्मीपूजन पण आहे, लक्ष्मीचं प्राकट्य पण होतं. वास्तविक रूपाने बाहेरचे भौतिकवादी लोक भौतिक संपत्तीसाठी पूजन करतात, पण भक्त जे आहे ते लक्ष्मी मातेची कृपा, लक्ष्मी सहस्त्र, ज्या काही सहस्त्रावधी लक्ष्मी वैकुंठामध्ये भगवान श्री नारायणांच्या समोर झाडू लोटतात, तर ही सेवा प्राप्त व्हावी यासाठी भक्त लक्ष्मीपूजन करतात. आणि भक्तीचं अनमोल धन प्राप्त करण्याची इच्छा असेल तर आपण हा कार्तिक महिन्याचं व्रत जे आहे ते पालन करू शकतो. काही लोक थोडे कंजूस पण असतात, पण काय की सगळ्याच गोष्टी स्वस्तात मस्त भेटल्या पाहिजे, तर ही पण इच्छा आपली पूर्ती होते. भगवंत पूर्ती करतात. कशा प्रकारे? स्वस्तात मस्त आहे. तर त्यासाठी आपण जी कथा ऐकतो, जो खूप पापी असा एक राजकुमार होता, धूम्रकेश नावाचा. आणि म्हणजे बऱ्याच लोकांना काय इच्छा असते, जास्ती खर्च न करता काहीतरी चांगलं भेटलं पाहिजे, है ना. तर भगवंतांना ठीक आहे, हेही मान्य करतो, ही इच्छा पूर्ण करतो. आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी ही पण एक नवीन लीला केली होती. हा धूम्रकेश नावाचा जो काही पापी राजकुमार होता, तो एवढा पापी होता की स्वतःच्या वडिलांनी, त्याचे राजा, त्याचे वडील असूनही त्याला निष्कासित करून टाकलं. आणि तो दुसऱ्या ठिकाणी गेला, भटकत भटकत तो मथुरेपाशी आला आणि मथुरेपासून वृंदावनला पोहोचला. आणि वृंदावनमध्ये आता हा पापी माणूस होता, त्यांनी लग्न केलं एका वेश्येबरोबर. आता कल्पना करू शकतो किती खालच्या स्तरातला असला माणूस. आणि त्याचा जॉब काय होता दररोजचा? आता म्हणजे गृहस्थी आली तर जॉब केला पाहिजे ना. जॉब कुठला होता? दररोज वृंदावनवरून तो मथुरेला जायचा आणि जॉब डिस्क्रिप्शन काय होतं? चोऱ्या करायचा. दुसरं काय करणार आहे? पापी माणूस काय करणार आहे? आणि ह्या चोऱ्या करत 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 एक दिवशी तो परत जात असताना, घरी वृंदावनला परत जात असताना एक मुनी दिसतात त्याला. त्यांचं नाव होतं सत्यव्रत मुनी. त्यांनीच हे गीत लिहिलेलं आहे, दामोदर अष्टकम. आणि हे गीत लिहिण्याचं पाठीमागचं कारण काय की या दामोदर महिन्यामध्ये जो कोणी व्यक्ती भगवंतांना दीप अर्पण करेल त्याला भगवद्धाम प्राप्त होईल. तर असा पापी माणूस, त्यांनी ज्यावेळेस या ऋषींना पाहिलं, मुनींना पाहिलं, ते त्या भगवंतांना, भगवान श्रीकृष्णांना दीप अर्पण करत होते. आणि त्यांचा परिहास करण्यासाठी, त्यांची नक्कल, त्यांची टिंगल होण्यासाठी त्यांनी काय केलं? त्यांनी पण एक नक्कल केली त्यांच्या समोर जाऊन. कधी कधी लोक करतात ना, आपल्या भक्तांची पण कधी कधी नक्कल किंवा त्यांची टिंगल उडवतात. तरी भक्तांना आनंदच होतो, कारण टिंगल उडवताना पण त्याला काय म्हणावं लागतं? अरे हरे कृष्णाला. म्हणजे त्याला तरी पण लाभ होतो की त्याला टिंगल उडवताना पण हरे कृष्ण बोलावं लागतं. त्याशिवाय तो काय बोलू, त्याचं आपली मजा उडू शकत आहे ना. तर भक्तांना त्याच्यामध्ये पण आनंद होतो की अरे ठीक आहे, ॲटलिस्ट कमीत कमी तो हरे कृष्ण महामंत्र म्हटला. तर हा खूप मोठा लाभ आहे. तर यांनी पण अशीच प्रकारचं हास्य परिहास करण्यासाठी, त्यांचा अपमान करण्यासाठी त्यांनी असं प्रकारे त्यांच्यासमोर फिरवलं. काय मिळणार आहेत ना, मूर्ख माणूस, मी बघ चोरी करतो, एवढा पैसा कमवतो. आणि असं करून तो तिथून निघाला. पण आता ह्याचे पाप जेवढे वाढले होते त्यामुळे त्याच्या वडिलांनी आदेश सुनावला की याला मृत्यूचा दंड द्या.
आणि त्याचा मृत्यू झाला. आणि ज्या दिवशी त्याला मारलं गेलं त्या क्षणाला यमदूत त्याला घेऊन यमपुरीत जातात निर्णय देण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी. आणि ज्या क्षणाला यमपुरीमध्ये यमराजांकडे हा पापी धूम्रकेश जातो, यमराज त्यांच्या आसनावरून उठून त्याचं स्वागत करायला येतात. आणि एवढंच नाही, स्वागत करून त्याला बसवतात त्याच्या आसनावरती आणि म्हणतात की अरे बस कृष्णकथा करू. आणि कृष्णकथा केल्यानंतर भक्तीचा काही संवाद केल्यानंतर यमराज स्वतः त्याला गोलोक वृंदावनला पाठवतात. आणि हे एवढं शॉकिंग राहतं या यमदूतांना, म्हणतात की असं कसं होऊ शकतं, हा असा पापी माणूस ज्याला स्वतःच्या वडिलांनी मारलं, एवढा पापी होता म्हणून, आणि ह्याला गोलोक वृंदावन वैकुंठाची प्राप्ती कशी होऊ शकते. आणि त्यावेळेस यमराज म्हणतात की यांनी त्याचं खूप मोठं भाग्य होतं. कुठलं भाग्य होतं की ह्या माणसाने एका मुनींची नक्कल करण्यासाठी तो दिवा अर्पण केला होता. पण त्याचं खूप सद्भाग्य होतं की हा दिवा त्यांनी कार्तिक महिन्यामध्ये त्याची नक्कल केली होती दिवा अर्पण करण्याची, म्हणून त्याचा लाभ त्याला भेटला. त्याला आपण काहीच करू शकत नाही. श्रीमती राधा राणी की जय. तर आपण कल्पना नाही करू शकत या महिन्याचं काय महात्म्य आहे. कदाचित आपल्याला समजणार नाही की आपण काय करतोय, पण निश्चितप्रमाणे आपण हे मोठं धन अर्जन करतो या महिन्यामध्ये. तर स्वस्तात मस्त तो मुद्दा होता की काही खर्च न करता त्याला गोलोक वृंदावन वैकुंठाची प्राप्ती झाली. इनफॅक्ट एवढा मोठा पापी असूनही. याचा अर्थ असा नाही की आपण पापी राहावं, आपण त्याची जाहिराती नाही करत आहे. आपण हे सांगतो की या महिन्याचं काय महात्म्य आहे, एवढी शक्ती आहे. पण ही पण एक मानसिक इच्छा असते की काही कमी खर्च करून आपलं काहीतरी मोठं प्राप्त झालं पाहिजे. भगवंत ही इच्छा पूर्ण करतात. त्याचबरोबर आपल्याला सजावट करण्याची इच्छा असते. तर या महिन्यामध्ये आपण आपलं घर सजू शकतो भगवंतांसाठी. तर अशा प्रकारे असं म्हणतात की 7 प्रकारची तीर्थ आहेत जे मुक्ती प्रदान करतात त्वरित जीवांना. जो कोणी त्या तीर्थांचा आश्रय ग्रहण करेल त्या लोकांना. तर ही 7 तीर्थ आहेत: मथुरा, अयोध्या, गया, काशी, द्वारका, कांची आणि अवंती. तर जो कोणी या 7 तीर्थांचा आश्रय घेईल त्यांना मुक्ती प्राप्त होऊ शकते. पण हे भक्ती प्रदान नाही करू शकत. ही तीर्थ आपल्याला मुक्ती देऊ शकतात पण भक्ती देऊ शकत नाहीत. कारण भक्ती प्रदान करणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळे कृष्ण खूप सहज, एखादा भक्त असेल त्याला मुक्ती हवी असेल, कृष्ण सहज मुक्ती प्रदान करू शकतात. पण भक्ती कधी देत नाहीत. कारण भक्ती देणं एवढं सोपं नाहीये. पण या महिन्यामध्ये जर आपण कुठल्याही प्रकारे छोटीशी पण भगवंतांची सेवा करण्याची चेष्टा केली, मी असं म्हणतो हे वाक्य खूप स्पेशल आहे, सेवा करण्याची चेष्टा केली तरीही त्याचा खूप मोठा लाभ मिळतो. कारण त्या व्यक्तीला भक्तिमय सेवा प्राप्त होती. आणि त्या संदर्भामध्ये म्हणतात की एखाद्या भक्तानी, म्हणजे आता आपण आज दामोदर अष्टकम करणार आहोत, त्यामध्ये पण दीप अर्पण करणार आहोत आजपासून 1 महिना पूर्ण दररोज. तर आपल्या घरामध्ये पण तुम्ही मंदिरामध्ये जो आपल्या स्टॉलमध्ये फोटो आहे दामोदर कृष्णांचा, तो फोटो घरात ठेवून तुम्ही दररोज त्याला दीप अर्पण करू शकता या महिन्यामध्ये. हा या महिन्याचं कार्तिक व्रत आहे. पण एखाद्या भक्ताने दीप अर्पण करून तो खाली ठेवला असेल आणि तो विजत असेल आणि एखाद्या दुसऱ्या भक्ताने तो विजणारा दिवा पण पुन्हा लावला. आता आपली सिस्टीम थोडी वेगळी असते, आपण इथं एकाच ठिकाणी ठेवतो. पण जो एखाद्या मंदिरामध्ये दीप लावला असेल, तो विजणारा असेल भगवंतांच्या समोर आणि तो एखाद्याने पुन्हा प्रज्वलित केला तर त्यालाही वैकुंठाची प्राप्ती होती. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण कुठलं आहे? जो एक मूषक, एक उंदीर एका मंदिरामध्ये जो दिवा लावला होता तो हवेने विझणार होता. हवा चांगली जोरात चालली होती आणि त्यावेळेस हा उंदीर तिथे जातो आणि त्याला ती वात खायची असते. आणि वात खाताना तो काय होतो, त्याचा चेहरा, त्याचं नाक आणि डोळे जळतात आणि तो मरतो. पण ज्या क्षणाला तो त्याचा देह सोडतो त्याच क्षणाला वैकुंठामधनं विमान घेऊन त्याला भगवतधामी घेऊन जातं. ही मोठी शक्ती या महिन्यामध्ये आहे की त्यांनी फक्त काय सेवा केली होती?
विझणारा दिवा फक्त पुन्हा त्याला पुढे ढकललं, ते ढकललं गेलं चुकून आणि त्यातनं त्याला वैकुंठाची प्राप्ती होऊ शकली. तर आपण कल्पना करू शकतो की जर आपण चांगल्या भावनेने जर हा पूर्ण 30 दिवस भगवंतांची चांगली सेवा करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय लाभ होऊ शकतो. जर अशा एखाद्या उंदराला, तुच्छ प्राण्याला, तामसिक तमोगुणातल्या प्राण्याला असा लाभ प्राप्त होऊ शकतो, तर एखाद्या सत्व गुणामधल्या चांगल्या व्यक्तीने चांगल्या भावनेने जर सेवा केली असेल त्याला काय लाभ मिळू शकतो ह्याची आपण कल्पना करू शकतो. तर अशा प्रकारे हा जो महिना आहे तो अति पावनीय पण आहे. आणि याच महिन्यामध्ये ध्रुव महाराजांनी जे काही 6 महिने तपस्या केली होती, 6वा महिना होता कार्तिक महिना. आणि त्यांनी कुठे तपस्या केली होती? वृंदावनमध्ये मधुवन नावाचं जे काही वन आहे त्या वनामध्ये ध्रुव महाराजांनी नारद मुनींचे आदेश पालन करून 6 महिने तपस्या केली. 6 महिने तपस्या करून 6व्या महिन्यामध्ये भगवंतांचं त्यांना दर्शन समोरासमोर प्राप्त झालं आणि तो महिना पण कार्तिक महिना होता. तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न केला की आज या कार्तिक महिन्याचं काय महत्त्व आहे आणि भगवंतांची कृपेची काय सीमा आहे, तशी नाही आहे सीमा. आणि आज आपण बघण्याचा प्रयत्न केला की भगवंतांच्या कृपेची काही सीमा नाही आहे. भगवंत आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या सर्व गोष्टींना प्रकट करतात. आणि एवढं सगळं केल्यानंतर फक्त एखादा अज्ञ मूर्ख व्यक्तीच असेल की जो याचा लाभ घेणार नाही. त्यामुळे आपल्याला भगवंतांनी कान दिलेले आहेत, आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. डोळे दिलेले आहेत, त्याचा उपयोग केला पाहिजे. सगळ्या इंद्रियांचा उपयोग इंद्रियांच्या स्वामींच्या मध्ये सेवेच्या मध्ये केला पाहिजे. तर त्याद्वारे आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. आणि म्हणून ही संधी आहे. श्रील प्रभुपादांच्या कृपेने प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये मंदिर आहे. आणि या मंदिराचा मुख्य उद्देश काय आहे की भगवंतांच्या नामाचं, भगवंतांच्या धामाचं वर्णन आणि त्यांच्या भक्तीचं पालन हे इथे आपल्याला शिकवलं जातं, याचं प्रशिक्षण मिळतं. आणि ही एक प्रॅक्टिस आपली दररोज असेल तर आपण जीवनाच्या अंते नारायण स्मृती की भगवंतांचं स्मरण करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा भक्ती भावनेने आपण ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने भगवंतांची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. श्री कार्तिक महासव्रत की, श्री वृंदावन धाम की, श्री श्री राधा श्याम सुंदर भगवान की, अनंत कोटि वैष्णव वृंद की, जगत गुरु श्री